सिंहस्थ सहाय्यक समिती द्वारा प्रसारित सोहळा कुंभ पर्वाचा श्रद्धा सेवा समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी या सिंहस्थ कुंभ पर्वा निमित्तानं प्रसारित करीत आहोत जनजागरण भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. संकल्पना महेश दाबा, लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप नाशिक. ऐकूया जनजागरण भावजागरण आणि जनसहभागाचा सोहळा कुंभ पर्वाचा. नमस्कार श्रोतेहो, आजचा आपला 13वा भाग. कुंभ पर्वाची तिथी कशी ठरते, आकाशातून उत्तर कसं मिळतं याविषयी आज जाणून घेऊया. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. लवकर दर्शन झालं ना ग? हो नाही, एरवीपेक्षा आता श्रावणात कपालेश्वराला अधिकच गर्दी असते. चल जरा गंगा घाटावर चक्कर मारू आणि मग घरी जाऊ. हो चालेल ना. तसंही आज श्रावणी सोमवार म्हणजे स्वयंपाकाला थोडा आरामच आहे. काय ग, हे सगळं आवरायला काढलं आपलं नाशिक ना? अहो, घरातल्या पसाऱ्याचा जसा त्रास होतो अगदी तसं झालंय. कुंभ पर्वाच्या तर तारखाही जाहीर झाल्यात. हो ना ग आई, पण या तारखा बदलाव्या लागल्या तर? अगं, या तारखा बदलायला त्या कोणी माणसाने ठरवलेल्या नसतात. मग या तारखा ठरवतं आकाश. आकाश? ते कसं? आधी घरी चल, हे सगळं सांगतील तुम्हाला. बरं बरं, चला आधी घरी जाऊया. द्या ती पिशवी माझ्याकडे. आलात का दोघी? कसं झालं दर्शन? हो, दर्शन अगदी छान, मनासारखं झालं. हा प्रसाद घ्या बरं. दे ग. जय कपालेश्वर. बाबा, कपालेश्वराचं दर्शन घेतलं की मनाला कसं प्रसन्न वाटतं म्हणून सांगू. काही ठिकाणांची महतीच अशी, आणि कपालेश्वर तर आपल्या नाशिकचं प्राचीन देवस्थानापैकी एक. आपणही किती वेळेस जायचो ना आधी. हो गाई, आठवतं मला. पण कामाचा व्याप वाढला तसं आपलं जाणंच कमी झालं. पण आता नक्की जाऊ, एकदम नियमित. पण बाबा, मला तुम्हाला ना एक प्रश्न विचारायचा आहे. आजी आजी, ए तुम्ही सगळे काय गप्पा मारताय? आलात मुलांनो? अगं आजी, मी चाललंय फक्त. रोहन अजून आवरतोय. ऐका, एका महत्वाच्या विषयावर बोलणं सुरू आहे. बाबा, कुंभ पर्वाच्या तारखा नक्की कोण ठरवतं? हा प्रश्न आम्हा दोघांनाही पडलाय. सांगा बाबा तुम्ही. कोणीही नाही बरं, या तारखा ठरवतं आकाश. आकाश? हो, खगोलशास्त्रीय घटनांवरून त्या तिथींची निश्चिती होते. ओ अच्छा अच्छा. आपण वापरतो ते इंग्रजी कॅलेंडर ग्रिगोरियन, ते माणसानं बनवलंय. हो ना. जानेवारीत 31 दिवस का आणि फेब्रुवारीत 28 दिवस का, याला खगोलशास्त्रीय कारण नाही, माणसानं ठरवलंय ते. पण भारतीय कालगणनेला खगोलशास्त्रीय आधार आहे बरं. म्हणजे सूर्य, चंद्र, ग्रह यांच्या स्थितींवर? बरोबर. आणि कुंभ पर्वाच्या तारखा सूर्य सिद्धांत या प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ग्रंथावर आधारित गणनांवरून ठरवल्या जातात. सूर्य सिद्धांत म्हणजे काय बाबा? हजारो वर्षापूर्वी भारतीय शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या खगोलशास्त्राचा ग्रंथ. त्यात सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या गतींचं अचूक गणित मांडलेलं आहे बघ. म्हणजे हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ग्रहांच्या गती मोजल्या होत्या. हो, आणि ते गणित इतकं अचूक आहे की आजही त्यावरच कुंभाच्या तारखा ठरतात. ओके ओके ओके. खरंच किती प्रगत होते आपले पूर्वज. आता सांगतो कुंभ कुठे होतो, हे कसं ठरतं ते. हरिद्वारला. जेव्हा सूर्य मेष राशीत आणि गुरु कुंभ राशीत असतो तेव्हा. हरिद्वारला गंगाद्वार असंही म्हणतात. इथल्या तिथी म्हणजे शिवरात्री, चैत्र अमावस्या आणि चैत्रातल्या शेवटच्या तिथीला
किंवा वैशाखाच्या पहिल्या तिथीला मुख्य स्नान असतं. प्रयागला जेव्हा गुरु वृषभ राशीत आणि चंद्र सूर्य मकर राशीत असतात तेव्हा. इथल्या तिथी म्हणजे मकर संक्रांती, माघातली मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी या मुख्य तिथी आहेत. आणि उज्जैनला जेव्हा सूर्य तूळ राशीत आणि गुरु वृश्चिक राशीत असतो तेव्हा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा. ओ अच्छा अच्छा, म्हणून याला सिंहस्थ म्हणतात. देटाळी, शाबास. गुरु सिंह राशीत असताना होतो म्हणून सिंहस्थ. मला अजून एक विचारायचंय, गुरु म्हणजे शिक्षक की ग्रह? अरे दोन्ही. गुरु हा शिक्षकच आहे आणि बृहस्पती हा ग्रहही गुरु या नावाने ओळखला जातो. तोच गुरु ग्रह. एकच नाव, दोन अर्थ. बाबा, यंदाचा सिंहस्थ त्रिखंडी आहे हे तर तुम्ही आधी सांगितलंच होतं. यालाही खगोलशास्त्राचा काही आधार आहे का? नक्कीच. यंदा गुरुग्रह 22 महिन्यात 3 वेळा राशी बदलणार आहे. हे दुर्मिळ आहे म्हणून त्रिखंडी आणि म्हणूनच हा सिंहस्थ विशेष. म्हणजे आकाशातल्या ग्रहांची विशिष्ट स्थिती आणि त्यामुळे आपल्या नाशिकमध्ये हा विशेष सिंहस्थ. किती अद्भुत आहे ना हे. विज्ञान आणि श्रद्धा एकत्र. हेच तर भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. विज्ञान आणि अध्यात्म वेगळं नाहीच. आता समजलं का कुंभाच्या तारखा कोण ठरवतं ते? हे आकाश. हा, आणि आपण त्या आकाशाशी जोडलेले आहोत हजारो वर्षांपासून. मी आता ठरवलंय, या सगळ्या माहितीवर मी एक ब्लॉग लिहिणार आहे. तुम्ही आजपर्यंत सांगितलेली सिंहस्थची माहिती, इतिहास, छान छान गोष्टी ही नाशिकमध्ये कुंभ पर्वाच्या वेळेस भेट देणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवावी आणि हा प्राचीन गौरवशाली सिंहस्थाचा आजवरचा प्रवास सगळ्यांना कळावा म्हणून. वा वा, छान. नक्की लिही हो बाळा. सिंहस्थ कुंभ पर्व म्हणजे आपल्या नाशिककरांचा अभिमान आहे. मी नाशिककर, आपला कुंभ पर्व माझी जबाबदारी. सूर्य सिद्धांत हजारो वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञांनी मांडलेलं खगोलशास्त्र आणि त्याच ग्रंथावर आधारित आजही कुंभ पर्वाच्या तारखा ठरतात. विज्ञान आणि श्रद्धेचा हा अनोखा संगम म्हणजेच भारतीय परंपरा. पुढच्या भागात अमृत स्नानाच्या अद्भुत क्षणाविषयी. आत्ताच आपण ऐकलात श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी निमित्त जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. सहभाग अनिता, सुमंत, रेश्मा, तुषार, तनिष आणि स्वरा. संकल्पना महेश दाबक. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप नाशिक. विशेष सहकार्य आयव्ह्यू एंटरप्राइजेस. सोहळा कुंभ पर्वाचा दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता FM 101.4 अर्थात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. तसंच www.nasikkumbhaparva2027.com या आमच्या अधिकृत वेबसाईटवर हे प्रसारित झालेले भाग आपण पुन्हा ऐकू शकता. आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि अधिक माहिती आणि प्रतिक्रियेसाठी आणि कुंभ पर्वाच्या निमित्तानं जी पुस्तिका प्रकाशित केली आहे ती मिळवण्यासाठी आपण आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधू शकता. क्रमांक 70587 20566 70587205666. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. कुंभ पर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
आपला कुंभ माझी जबाबदारी.